उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब। श्री अंबे माते की जय, श्री अंबे माते की जय, श्री अंबे माते की जय। दुर्गा सप्तशती ग्रंथाचे 108 पारायण कसे करावे त्या संदर्भातली माहिती आज बघणार आहोत। काय नियम आहे ज्याचं पालन आपल्याला करायचं आहे, पारायण कोण करू शकतो, कुठल्या कारणासाठी पारायण करू शकतो त्याची सुद्धा माहिती आज आपण बघणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। आता दुर्गा सप्तशती ग्रंथाचे 108 पारायण का करावे, कारण कुठल्या गोष्टीसाठी कुठली सेवा करायची असते हे तेवढंच महत्त्वाचं असतं। आता दुर्गा सप्तशती ग्रंथ अर्थात आपल्या कुळदेवीची सेवा आली, नित्य सेवा तर आपण करतच असतो, पण काही ठिकाणी म्हणजे आता काही कारणांसाठी, कारण काय आहे ताई, लग्न जमत नाही आहे, लग्न जमत नाही आहे म्हणजे चांगला पगार आहे मुलीला सुद्धा मुलाला सुद्धा, पण लग्न जमत नाही, मग तेव्हा कुळदेवीची सेवा दिली जाते। त्याच्याच बरोबर संतान प्राप्तीसाठी सुद्धा कुळदेवीची सेवा दिली जाते। 108 स्वामी चरित्र, 108 दुर्गा सप्तशती पारायण केले करायला सांगता, किंबहुना आपल्या संसारिक अडचणी कमी व्हाव्या म्हणून सुद्धा श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण केलं जातं। 108 पारायण आपल्याकडनं घडले तर केवढी मोठी प्रचंड दिव्य सेवा आपल्याकडनं घडणार आहे। कारण रोज नित्य सेवेमध्ये दोन 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 अध्याय आपण पठण करत असतो, पण बऱ्याच महिलांची हीच रिक्वेस्ट होती की ताई अगं 108 पारायण कसे करायचे ना आम्हाला सांग। कारण अर्थात कुळदेवी आहे, कुळाचं रक्षण करणारी आहे, कुळाचा उद्धार करणारी आहे, तिची सेवा आपल्याकडनं झालीच पाहिजे आणि ती कशी करावी हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे। तर आता श्री दुर्गा सप्तशती ग्रंथ प्रत्येकाकडे आहे, प्रत्येक स्त्रीकडे हा ग्रंथ आहे। आणि काय होतं, फक्त आपण शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र किंवा पौर्णिमा याच दिवशी आपण सेवा करत असतो, पण ज्या ज्या घरात 108 दुर्गा सप्तशती, 108 स्वामी चरित्र सारामृत आणि खरं 108 मल्हारी सप्तशती या सेवा जर घडल्या ना वर्षाखेरीचा, तर कधीच तिथे कशाशीच कमी पडत नाही। कुळदेवीची सेवा केल्याने काय होऊ शकतं हे सगळ्यांना माहिती आहे, म्हणून त्याचं वर्णन सुद्धा मी करू शकत नाही, एवढ्या अडचणी आपल्या कमी होता कुळदेवीच्या सेवेने। जर तुम्हाला जर केंद्रामध्ये 108 पारायण करायला सांगितले आहे, किंवा तुमची करायची इच्छा आहे की मला माझ्या आई भगवतीची 108 पारायण कुठल्या तरी कारणासाठी, मग लग्न जमत नाही आहे, अगदी नोकरीसाठी सुद्धा तुम्ही करू शकता, संतान प्राप्तीसाठी सुद्धा तुम्ही सेवा करू शकता। आता ती सेवा कशी करायची ते बघूया। कारण दुर्गा सप्तशती ग्रंथ म्हटलं तर सगळंच वाचन आलं, पण 108 पारायण जेव्हा तुम्ही करत असता तेव्हा काय काय वाचायचं असतं ना ते पण आपण बघूया। सेवा कोण करू शकतो, तर सगळेच सेवा करू शकतात, सवाष्णी, विधवा, पुरुष वगैरे असं काहीच मनात आणायचं नाही, सगळ्या महिला बिंदास आई भगवतीची सेवा करू शकता। आता ही सेवा कशी करायची असेल, तुम्ही दिवसभर कधीही करू शकता, तुम्ही 12 ते 12:30 मध्ये करू शकता, फक्त एवढंच आहे की एकाच बैठकीत करायचे, हा एक नियम आहे, एका बैठकीत करायचे। पहिल्या दिवशी आई भगवतीकडे संकल्प करावा की माझ्याकडनं 108 पारायण तू करून घे यथाकालीन, कारण मासिक धर्म आले तर ते 4-5 दिवस आपण स्किप करतो, नंतर कंटिन्यू करतो, त्याच्यामध्ये पण यथाकालीन कधी कधी अचानक इमर्जन्सी येते, कधी काय होईल काहीच सांगू शकत नाही आपण, भविष्याचं कोणालाच काही माहिती नाही, मग एखादा दिवस तो सुद्धा जाऊ शकतो आपला, कुठेतरी अर्जंट गावाला जायचं आहे। आता 108 दुर्गा सप्तशती पारायण करत असताना आपल्याला मांसाहार वर्ज करायचा आहे, ब्रह्मचर्याचं पालन, तर 108 दुर्गा सप्तशती ग्रंथ करताना ब्रह्मचर्याचं पालन केलं तर अतिउत्तम, बाकी तुमची इच्छा। आता जर तुम्ही संतान प्राप्तीसाठी करत असेल तर ते ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज नाही, पण शक्यतो करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे जे संतान प्राप्तीसाठी नाही आहे, ज्यांचं नोकरी किंवा संसारिक अडचणी कमी व्हाव्या, कुळदेवीची कृपा आपल्यावर प्राप्त व्हावी, तर शक्यतो पालन करावं। पण असं नाहीये की ते केलंच पाहिजे, पण तेवढं आपलं शरीरही सात्विक शुद्ध असणं तेवढं महत्वाचं आहे, तर केलंच पाहिजे असं सुद्धा नाही आहे। ज्या पद्धतीने 108 स्वामी चरित्र पारायणाला ब्रह्मचर्याचं पालन नाही आहे, तर तसं दुर्गा सप्तशतीला पण आहे की तुम्ही नाही केलं तरी चालतं, पण केलेलं नक्कीच बेटर, बेस्ट। कारण आपण संसारिक माणूस आहोत म्हणून सांगते, संसारिक माणूस आहोत, तर काही आपल्या गोष्टी असतात की ज्याच्यावर आपण म्हणजे आपण त्या करायच्या नाही, ह्या करायच्या नाही असं करू शकत नाही। घरात मांसाहार त्यांनी केला तर त्यांना करू द्या, तुम्ही करू नका, एवढं आहे। परांना शक्यतो वर्ज करण्याचा प्रयत्न करा, पण इमर्जन्सी आली तर 3 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा। आणि तुम्हाला खरं सांगते, अशा घटना घडतात ना, सांगेल मी कधीतरी, पण थोडंसं एक थोडक्यात सांगते, कोणाच्याही घरी जाण्याच्या आधी, पाणी पिण्याच्या आधी 3 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा, कुठलाही दोष लागत नाही।
एवढं लक्षात ठेवावं. तर शक्यतो तुम्हाला मांसाहार कडकडीत बंद करायचा आहे. यथाकालीन अगदी तुम्ही कुठेतरी देवीला गेले, कुळदेवीला गेले किंवा कुठेतरी यात्रेला गेले, तर ताई 4-8 दिवस ती सेवा आमची स्किप झाली बघा. 5-6 दिवस काही वाटत नाही. 15-15, 20-20 दिवस ती स्किप झाली, मग ती सेवा नव्याने सुरू करावी लागते. आता तुमच्या घरात जर सुतक पडलं तर सुतक हे 14-15-16 दिवसांपर्यंत असतं. मग ते खूप गॅप होतो. मग अशा वेळेस नव्याने सुरुवात करावी लागते. एखादी बाळंतीण झाली तर नव्याने सुरुवात करावी लागते. म्हणून सांगते, गावाला जाऊन या, यात्रा बित्रा करायची असेल, फिरायचं असेल ते करून या. 2-3 दिवस असेल तर आपण काही नाही, हरकत नाही. कारण आपण यथाकालीन हा शब्द वापरलेला आहे. या बेसिक गोष्टी काय सांगते, कारण आधीच त्याच्यावर कमेंट्स होत्या म्हणून सांगते. आता सेवा कशी करायची ते तुम्हाला सांगते. श्री दुर्गा सप्तशती ग्रंथात जेव्हा 14 पारायण आपण करत असतो किंवा 9 पाठ करत असतो आपण, तेव्हा काय असतं की आपल्याला देव्या कवचने सुरुवात करायची असते, बरोबर. तर देव्या कवचने आपल्याला सुरुवात करायची असते. जेव्हा 108 पारायण करता, आज माझा पहिला दिवस आहे पारायणाचा, मी काय करेल, देव्या कवचने सुरुवात करेल. आधी देव्या कवच येतं, नंतर येतं अर्गला स्तोत्रम, नंतर येतं श्री किलक स्तोत्रम येतं, आणि रात्री सुक्तम येतो, आणि अध्याय पहिला येतो, बरोबर. आता मी जेव्हा 108 पारायण करणार आहे, तर 108 पारायण करताना पहिल्या दिवशीच मी हे सगळं वाचणार. देव्या कवच पासून ते रात्री सुक्तम पर्यंत, बरोबर. देव्या कवच पासून ते रात्री सुक्तम पर्यंत मी पहिल्याच दिवशी वाचणार. मग दुसऱ्या दिवशी काय वाचणार, तर दुसऱ्या दिवशी डायरेक्ट मी अध्याय पहिला घेणार. दुसऱ्या दिवशी मला देव्या कवच पासून ते रात्री सुक्तम पर्यंत वाचायची गरज नाही. पहिल्या दिवशी मी तुम्हाला आधी पहिल्या दिवशी तर सांगते, देव्या कवच पासून जे मी सुरुवात करणार ते क्षमापदन स्तोत्रम पर्यंत वाचणार. ओके, हे झालं माझं पहिल्या दिवशीचं वाचन. दुसऱ्या दिवशी मी काय करणार, तर दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी मी जेव्हा सुरुवात करणार तेव्हा देव्या कवचने मी सुरुवात करणार. 1 ते 13 अध्याय मी पठण करणार. त्याच्यानंतर मी तंत्रोक्त देवी सुक्तम, प्राधानिक रहस्य, वैकृतिक रहस्य आणि मूर्ती रहस्य वाचणार, आणि देव्यापरात क्षमापन स्तोत्रम हे वाचणार मी. ठीक आहे, हे पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी मी काय करणार, तर दुसऱ्या दिवशी मी फक्त अध्याय पहिल्यापासून सुरुवात करणार. ठीक आहे, मी म्हणजे अध्याय पहिल्यापासून सुरुवात करणार आणि 1 ते 13 अध्याय वाचणार, आणि त्याच्यानंतर मग तंत्रोक्त देवी सुक्तम, प्राधानिक रहस्य, मूर्ती रहस्य, वैकृतिक रहस्य, आणि हे सगळं मी वाचणार दुसऱ्या दिवशी, आणि देव्यापदात क्षमापन स्तोत्रम मी वाचणार. समजलं असेल तुम्हाला ही कसं करायचं आहे. पहिल्या दिवशी सरसगट सगळं वाचायचं. दुसऱ्या दिवशी काय होतं, आपल्याला अध्याय पहिला घ्यायचा आहे. 1 ते 13 अध्याय तुम्हाला पठण करायचं आहे, आणि नंतर अध्याय पठण केल्यावर नंतर सगळं वाचायचं आहे. आता बऱ्याच ठिकाणी काय होतं, महिला पहिल्या दिवशी सगळं वाचतात, दुसऱ्या दिवशी फक्त अध्याय पहिला ते 13व्या म्हणजे 13 अध्यायपर्यंत पठण करतात, आणि मग नंतर फक्त क्षमापण स्तोत्रम घेतात. समजलं. आता हे तुमच्यावर आहे ते कसं करायचं. मी तुम्हाला 2 पद्धत सांगितल्या आहे. पहिल्या दिवशी सरसगट सगळं वाचायचं, दुसऱ्या दिवशी काय करायचं, मग 1 ते 13 अध्याय घ्यायचे, नंतर मग तंत्रोक्त देवी सुक्तम पासून ते क्षमापण स्तोत्रम पर्यंत वाचायचं. ज्यांना तेही वाचायचं नाही त्यांनी काय करायचं, 1 ते 13 अध्याय पठण करायचं, आणि मग डायरेक्ट देव्यापरात क्षमापण स्तोत्रम तुम्ही पठण करू शकता. असं तुम्हाला 108 दिवस करायचं आहे. म्हणजे पहिल्याच दिवशी सरसगट सगळं वाचायचं, दुसऱ्या दिवसापासून ते 107 दिवसांपर्यंत तुम्ही सगळं फक्त अध्याय पठण केले आणि क्षमापण स्तोत्रम वाचलं तरी चालतं. आणि 108वं जेव्हा पारायण असेल तेव्हा तुम्ही सगळं पठण करू शकता. असा नियम आहे. 108 पारायण करणार आहे तेव्हाच हा नियम आहे मैत्रिणींनो. जेव्हा तुम्ही 14 पाठ करता तेव्हा तुम्हाला सगळं वाचायचं असतं. जेव्हा तुम्ही नित्यसेवा पण जेव्हा आपण करत असतो तेव्हा पहिल्या दिवशी घेतो आपण, नंतर मग संपूर्ण अध्याय झाले की परत नव्याने जेव्हा सुरुवात करतो तेव्हा आपण सगळं वाचतो, मग ती नित्यसेवा झाली. पण जेव्हा तुम्ही 108 पारायण करत असता तेव्हा तुम्ही फक्त अध्याय पठण केले आणि क्षमापण स्तोत्रम वाचलं तरी चालतं. आता मग त्याच्याबरोबर तुमची इच्छा असेल तर देवी रात्री सुक्तम किंवा मूर्ती रहस्य, वैकृतिक रहस्य तुम्ही पठण करू शकता, तुमची इच्छा. पण तुम्हाला सांगते, आई भगवतीची ही इतकी सुंदर सेवा 108 दिवस, किंबहुना ती 108पेक्षा पण जास्त दिवस होतेच आपल्याला,
मासिक धर्म आहे, दुःख सुख आपलं चालूच असतं. याच्यात असं नाही की तुमची सेवा चालू आहे मग तुम्ही मौतीला किंवा 10व्याला जाऊ शकत नाही. ते तुम्ही करू शकता, काहीच अडचण नाही. पण ह्या गोष्टी आहे ज्या तुम्ही आवर्जून कराव्या आणि आई भगवतीची कृपा आपल्यावर असण्यासाठी. आणि 108 पारायण केल्यावर आजकाल तुम्ही बघितलं असाल लग्न जमणं खूप म्हणजे थोडंसं अवघड झालंय. थोडं नाही, खूपच अवघड झालंय लग्न जमणं. पण ते मोडणं इतकं सोपं झालंय की लगेच नाही 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 आम्हाला काही करायचं नाही. ऍडजस्टमेंट हा प्रकार राहिलेला नाही आहे. किंवा आपल्या पण लेकरा बाळांना ती अडचण आपल्याला बघायला लावणे, किंबहुना आपल्याही मुलांना असं काही असेल किंवा लग्नात खूप अडचणी निर्माण होत आहात, तुम्हाला संतान प्राप्तीला अडचणी निर्माण होत आहात, सांसारिक अडचणी तुमच्या वाढल्या आहेत, मग ती कर्जमुक्ती सुद्धा असो किंबहुना अडकलेले पैसे असो किंवा घरात नेहमी कटकट वादविवाद, कारण कुलदेवीतच काही घडत नाही. जर देवीचंच काही घडत नाही तर काय चांगलं होणार आहे. मग जेव्हा असा प्रखर की नाही आमच्याकडे तुमच्याकडनं देवाचं काहीच झालं नाही, कारण आपल्या सासूबाईच करत नाही, मग त्यांनी नाही केलं तर आपण म्हणतो जाऊ, त्यांनीच नाही केलं तर आपल्याला काय करायची गरज आहे. मग आणि अडचणी निर्माण झाल्या तर माझं होतं की काय करू काय करू काय करू. पण हे जर तुम्ही असाल, जर तुम्ही सांसारिक अडचणी तुमच्या आयुष्यात असाल आणि लेकराबाळांसाठी जर सेवा, कारण तुम्हाला माहिती का लग्न जमण्यासाठी सुद्धा 14 दुर्गा सप्तशती ग्रंथ नाही सॉरी 28 दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करावं लागतं आपल्याला लग्न जमण्यासाठी. आणि ते पारायण म्हणजे ते संपुटीत लावून ती सेवा करायची. पण एवढी प्रखर सेवा आहे ना की अनुभव आल्याशिवाय राहतच नाही. त्या संदर्भात जर माहिती हवी असेल तर नक्की सांगेल मी. पण आजचा व्हिडिओ ह्या गोष्टींसाठी आहे. प्रत्येकाने आवर्जून ही सेवा करावी जर तुमच्या आयुष्यात अडचणी असेल तर. तुम्हाला सांगितले आहे, केंद्रातून जर तुम्हाला सेवा भेटली आहे, तुमची इच्छा आहे करायची, आणि जरी नसेल भेटली सेवा तरी पण ज्या ज्या अडचणी तुम्हाला मी सांगितल्या आहेत त्या अडचणी तुमच्या आयुष्यात असेल तर तुम्ही तुमच्या आधी तर कुळदेवी ओळखा. तुम्ही ज्या देवीची सेवा करताय तीच तुमची देवी आहे का? ज्या रूपाची तुमच्या कुळाने सेवा केली आहे, तुमचे जे काही आहे भाऊबंद ते ही सेवा करताय, मग तीच तुम्ही सेवा करता का? त्याच देवीची सेवा करता का? हे बघा. आणि जर ती असेल आणि जर तुमची इच्छा तुमची कुठलीही कुळदेवी असेल तरी सुद्धा तुम्ही श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण तुम्ही आवर्जून करू शकता. जो अतिशय पवित्र दिव्य असा ग्रंथ आहे. प्रत्येकाच्या मनोकामना याने पूर्ण होतातच. आई भगवतीची खूप सुंदर अशी सेवा आहे. ठीक आहे, तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.